रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले की अण्णाभाऊ बरेचसे दिवस झाले तुम्ही व्हिडिओ टाकीत नाहीत. पण मित्रांनो वेळच भेटत नाही बरं का. आता हे गव्हाला पाणी लाईटी ह्याच्या अडचणी आल्या त्या, जवळपास बरेच दिवस झाला ह्याला पाणी नाही. तरी मी आपला गहू बघा तुम्ही कसा हिरवागार दिसते, असं कुठं करपायला नाही, कुठं काही नाही काय नाही. ती एक प्लॉट आहे आणि ही एक प्लॉट आहे. हे 14 नोव्हेंबरचं आहे आणि ते नंतरचा समजा. आता हे 14 नोव्हेंबरचा तुम्हाला दाखवतो कसं आहे. पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला किती बॅगा पडलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, हे बघा इथूनच हे घेतलं होतं बघा. आता तुम्ही म्हणता लगेच दुसरीकडे घेतलं काय, त्याच्यामुळं दाखवतो. आता हे गहू या कुठं सुकलेलं नाही काय नाही. आता ही किती बॅग आहेत ह्या बघा. हे बॅगा बघा किती पडलेल्या आहेत. हे पूर्ण हातमध्ये जाते. हे बघा, हे बघा. आता खाली हे पंजाला गुतत आहे. हे बघा अर्धा पंजासुद्धा मध्ये गेलेला आहे. हे बघा इथं हे वर, हे बघा हे तुम्हाला मुद्दाम दाखवतो. हे दाखवण्याचा माझा हेतू काय आहे की बाबा हे इथंच नाही बरं का, असं पूर्ण असं भेगा पडलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला दिसत असतात हे बघा, पूर्ण असं भेगा पडलेल्या आहेत. हे बघा इतक्याला भेगा आहेत. हे इतक्याला लांब लांब साधी तुम्हाला दिसतात. हे कशामुळे सांगतो मी तुम्हाला की आता हे काढाय गहू तुम्हाला दाखवतो. इकडं पाणी चालू आहे बघा, पाणी कधीला आलं म्हणून मी फास्ट गेलो इकडं. हे बाई पाणी चालू आहे आता. हे बघा आता पाणी मुरणारच आहे, हे की नाही. इकडून पाणी चालू केलेलं. आता हे कशामुळे सांगितलं माहिती आहे का तुम्हाला की ह्या नैसर्गिक शेतीमध्ये जरी पाण्याचा ताण कमी झाला, ताण पाडला पिकाला, तर पीक सहन करतं आहे. कशामुळे माहिती आहे का, जमिनीतला कर्ब वाढते. जमिनीचा ह्युमस कर्ब जर वाढला, आपल्याला ह्युमस वाढल्यामुळं कर्ब जर वाढला तर त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकाची जी काय रोगप्रतिकारक शक्ती का तीसुद्धा वाढते. त्याच्यामुळं आपल्याला हे नैसर्गिक शेतीची कमाल म्हणजे हीच आहे. आता ह्याच्यात आंतरपिकं हे ते कोणते घेतलेत काय ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. फक्त आजचा हेतू माझा एकच होता की किती जरी भेगा पडल्या, किती जरी पाण्याचा ताण आला तरी पीक मरत नाही, जळत नाही, करपत नाही, सुकत नाही, काहीच होत नाही त्याला. हे फक्त नैसर्गिक शेतीमध्येच होतं आहे, दुसऱ्या पिकामध्ये होत नाही, दुसऱ्या तंत्रामध्ये होत नाही. रासायनिक खतं जर हे जर वापरलं तर ती जमीन आपली कडक बनते. कडक बनण्यामुळे त्याला पाणी जास्त लागतं आहे आणि नाही म्हणलं तरी 4 दिवसाला 8 दिवसाला आपल्या जमिनीच्या ह्याच्यानुसार प्रकारानुसार त्याला तसं पाणी लागतं आहे. पण हे 82 गहू आहे बरं का. ह्या गव्हाला म्हणजे ह्या जमिनीला, ह्या नैसर्गिक शेतीतल्या जमिनीला पाणी कमी लागते. तेच कारण आहे की त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि उत्पन्नसुद्धा चांगलं निघतं आहे. आता उत्पन्न किती निघालं काय निघालं पुन्हा पुन्हा सांगेन तुम्हाला. आपल्या गव्हाचा रेट ठरलेला आहे, त्या गव्हाच्या ह्याच्यानुसार आपण उत्पन्न जसं निघतं त्याचं आपण त्याचे भाव वाढतो. कारण त्याच्यात आंतरपिकं हे ते घेतलेलं असतं, कष्टाचे कामं केलेले असतात म्हणून त्याचा भाव जास्त असते. तर भेटू. व्हिडिओ कसा वाटला, जमीन कशी वाटली, नैसर्गिक शेतीतले हे गहू कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे अशा भेगा पडल्यावर पिकाची काय परिस्थिती होती, गव्हाची काय परिस्थिती, हे बी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.